वनमंत्री श्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून 90% समस्या सोडवल्याचा दावा केला आहे. 1995 पासून ही परंपरा सुरू असल्याचं श्री नाईक यांनी सांगितलं. नुकतीच परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर बोलताना श्री गणेश नाईक यांनी या निर्णयावर मुदत देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. तसंच राज्यात बिबट्यांची संख्या वाढल्याचं सांगून त्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. येऊर परिसरातील शिकारी प्रकरणात कारवाई सुरू असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात भिंत उभारून अतिक्रमणांवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतल्याचं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं. हे बघा, बाब अशी आहे की मी 95ला ज्याला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार भरवतो. आता जनता दरबार भरवतो म्हणजे जनतेवर मेहरबानी करण्याकरता भरवत नाही, एक मनाला आनंद मिळण्याकरता हा जनता दरबार. जनतेच्या दरबारामध्ये मंत्री किंवा आमदार अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि लोक आपल्या व्यथा सांगण्यासाठी येतात. ज्या लोकांचे प्रयत्न करून सुद्धा प्रयत्न अपुरे पडतात ते लोक जनता दरबारात. एरवी इझी सुटणारा प्रश्न घेऊन कोण जनता दरबारात येत नाही आणि मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो.